गणित भाग 2 इयत्ता 10वी घटक क्रमांक 4 बहुमितिक रचना सराव संच 4.2 मधील सर्व उदाहरणे। नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण गणित भाग 2 बहुमितिक रचना या घटकातील सराव संच 4.2 मधील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी उदाहरण क्रमांक 1 दिलेला आहे। केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून परिशिका काढा। आता ही रचना काढायची आहे। ही काढण्यासाठी पहिल्यांदा P केंद्र असलेला आपल्याला 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढावं लागेल। या ठिकाणी केंद्र घेतो आणि 3.2 सेंटीमीटर कंपास मध्ये अंतर घेऊया। 3.2 हे कंपास मध्ये अंतर घेतलेलं आहे आणि या मापाचं त्रिज्येचं आपण एक वर्तुळ काढणार आहोत। 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचं हे वर्तुळ काढलेलं आहे। अशी त्रिज्या आपण इथे लिहू शकता। 3.2 सेंटीमीटर ही काय आहे? त्रिज्या आहे आणि याचा केंद्र काय आहे? P केंद्र आहे। आता P केंद्र असलेले 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलेलं आहे। आता वर्तुळावर कोठेही M बिंदू घेणार आहोत आपण। वर्तुळावर कोठेही M बिंदू घेणार आहोत। त्यासाठी काय करूया? कृती पहा। या केंद्र बिंदूतून एक किरण काढतो। हा एक किरण काढलेला आहे आणि तो M बिंदू वर्तुळावर, म्हणजे ह्या ठिकाणी किरण आलाय आणि या ठिकाणी M बिंदू घेतलेला आहे। पहिल्यांदा काय केलेलं आहे? आपण 3.2 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढलं, P बिंदूतून किरण काढला आणि वर्तुळावर M बिंदू हा घेतलेला आहे। PM किरण झाला। आता काय करणार आहे? M बिंदूवर कंपासचं टोक ठेवणार आहे आणि M च्या डाव्या बाजूला एक कंस आणि उजव्या बाजूला एक कंस या किरणावर मारणार आहोत। आता हे दोन कंस मिळालेत। या दोन कंसात काय करणार आहे? आपण निम्म्यापेक्षा जास्त माप घेणार। या कंसावर ठेवलं हे निम्म माप आहे, निम्म्यापेक्षा जास्त माप घेणार। वरच्या बाजूला एक कंस मारणार आहोत आणि त्या किरणाच्या खालच्या बाजूला एक कंस मारलेला आहे। आता हे जे माप आहे ते माप बदलायचं नाही। पुन्हा दुसऱ्या कंसावर कंपासचं टोक ठेवलं आणि या कंसाला छेदणारा एक वरच्या बाजूला कंस आणि एक खालच्या बाजूला कंस मारलेले आहेत। आता हे दोन कंस एकमेकाला छेदलेले आहेत, ते जोडा। ते जोडून घ्या आणि मग या ठिकाणी ही तयार झालेली आकृती ती M बिंदूतून गेलेली काय आहे? स्पर्शिका आहे। समजा ही रेषा L आहे। अशा पद्धतीनं ही रचना आपल्याला करता येईल। पहिल्यांदा P केंद्र घेऊन 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलं, एक किरण काढला, वर्तुळा कोठेही PM बिंदू घ्यायचा आहे। मग त्या किरणावर M बिंदू घेतला। M बिंदूवर कंपासचं टोक ठेवून डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला कंस मारले। ह्या दोन कंसात निम्म्यापेक्षा जास्त माप घेऊन वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला कंस मारून ही रचना केलेली आहे। अशा पद्धतीने ही अपेक्षित स्पर्शिका होईल। उदाहरण क्रमांक 2 या दुसऱ्या उदाहरणामध्ये उदाहरण काय दिलेले पहा। 2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा। या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा। आता या सारखंच उदाहरण आपण 1 नंबरचं उदाहरण पाहिले त्याचप्रमाणे हे उदाहरण आहे। सर्वप्रथम 2.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढूया। 2.7 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढणार आहोत। कंपासमध्ये 2.7 म्हणजे 2च्या पुढं 7 घरं एवढं अंतर घ्या आणि एक वर्तुळ काढा। 2.7 सेंटीमीटर त्रिज्येचं हे वर्तुळ काढलेलं आहे।
इथे लिहा त्याची त्रिज्या 2.7 सेंटीमीटर. आता वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणार आहोत. म्हणजे जिथे केंद्राला नाव दिले नाही आपण ओ नाव देऊया आणि ओ केंद्रातून पहिल्या उदाहरणासारखी तर कृती करूया. एक किरण काढणार आहोत. काय करणार आहोत? एक किरण काढलेला आहे आणि हा किरण इथे एक बिंदू घेऊया. एम बिंदू घेतला. आता ह्या वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणार आहेत. पहिल्या उदाहरणासारखीच कृती. एम बिंदूत कंपाचं टोक ठेवा. या दिशेला एक कंस, उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजू. परत हे जे दोन कंस मिळालेत ह्या दोन कंसात काय करायचं आहे? निम्म्यापेक्षा जास्त माप घ्यायचं. हे आपलं निम्म माप आहे. एम बिंदूनं समांतर इकडे एक कंस आणि तिकडे टाकला. निम्म्यापेक्षा जास्त माप घ्या. वरच्या दिशेला एक कंस मारणार आहोत आणि किरणाच्या खालच्या दिशेला एक कंस मारलेला आहे. आता माप बदलायचं नाही, तेच माप ठेवायचं. दुसऱ्या कंसावर कंपाचं टोक आणि त्या कंसांना छेदणारे कंस मारा. त्या कंसांना काय केलेले? छेदणारे कंस मारलेले आहेत आणि ते दोन कंस एकमेकाला छेदलेले आहेत. ते आपण काय करणार आहोत? जोडून घेणार आहोत. असे जोडून घेतलेले आहेत आणि ही ही काय झालेली आहे? त्याची स्पर्शिका झालेली आहे. वर्तुळाला एका आणि एका बिंदूतून छेदून गेलेलं आहे. अशा पद्धतीने ही रचना करता येईल. परीक्षेत 2 गुणासाठी ही रचना विचारली जाते. उदाहरण क्रमांक 3. 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा. आता या ठिकाणी वर्तुळ केंद्र विचारात घ्यायचं नाही. वर्तुळ केंद्राचा वापर न करता वर्तुळाला आपण काय करणार आहोत? स्पर्शिका काढणार आहोत. यापूर्वीची 2 उदाहरणं होती ती वर्तुळ केंद्राचा उपयोग केलेला आहे आणि आपण ती वर्तुळ काढली होती. आता या ठिकाणी वर्तुळ केंद्राचा वापर करणार नाही. आता पहिल्यांदा सर्वप्रथम 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढूया. कंपासमध्ये 3.6 सेमी त्रिज्या घ्या. 3.6 सेंटीमीटर त्रिज्या घेतलेले एक ओ केंद्र घेऊ आणि 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचं एक वर्तुळ काढलेला आहे. आता केंद्राचा उपयोग करणार नाही आपण, बरोबर आहे. तर यानंतर वर्तुळावर कोठेही एक बिंदू घ्या. समजा मी या ठिकाणी एक के बिंदू घेतला. काय केला? वर्तुळावर या ठिकाणी के बिंदू घेतलेला आहे. आता के व्यतिरिक्त आणखी एक बिंदू इथे घ्या आणि जीवा तयार करा. समजा या ठिकाणी ए बिंदू घेतला आणि ही जीवा तयार केलेली आहे. एके ही काय आहे? जीवा आहे. एके जीवा तयार झाली. जीवा काढली. पहिल्यांदा के बिंदू घेतला, दुसऱ्या बाजूला वर्तुळावर ए बिंदू घेतला आणि ही जीवा तयार केली. आता जीवेच्या विशाल वर्तुळखंडात एक बिंदू घ्या. समजा या ठिकाणी हा विशाल वर्तुळखंड, ज्या भागात वर्तुळ केंद्र त्याला विशाल वर्तुळखंड म्हणतो. या ठिकाणी एक बी बिंदू घेतला आणि मग ही त्रिकोण रचना करूया. बघा पहिल्यांदा काय केलं? के बिंदू घेतला, नंतर एक बिंदू घेतला, ए घेतला आणि जीवा तयार केली आणि जीवेच्या विशाल वर्तुळखंडात वर्तुळावर एक बी बिंदू घेतलेला आहे आणि हा त्रिकोण तयार केला. काय केला? त्रिकोण तयार केला. आता हा त्रिकोण तयार झाल्यानंतर या ठिकाणी कोण ए बी के, ह्या ए बी केचं माप आहे तेवढंच के जवळ माप तयार झालं पाहिजे. यासाठी रचना सांगतो. पहिल्यांदा बी बिंदूवर कंपासचं टोक ठेवा आणि एक या कोणावर कंस मारला. हेच माप घेऊन के बिंदूवर कंपासचं टोक ठेवा आणि
त्याला एक कंस मारलेला आहे, बरोबर. बी बिंदूवर कंपाचं ठराविक अंतर घेतलं, बी बिंदूवर कंपाचं टोक ठेवलं, एक कंस मारला, त्याच मापानं के बिंदूवर कंस मारलेला आहे. आता ह्या कोणांच्या दोन किरणामध्ये किती अंतर आहे ते आपण बघूया. एवढं अंतर आहे, तेच अंतर इकडे घेणार आहोत. या किरणावरून या कंसाला छेदणारा एक कंस मारलेला आहे, म्हणजे हे दोन कंस एकमेकाला छेदलेले आहेत. त्यातून आपण ही एक स्पर्शिका काढणार आहोत. आणि ही स्पर्शिका आहे यल, ही स्पर्शिका आहे. म्हणजे इथे वर्तुळ केंद्राचा वापर केला नाही. पहिल्यांदा के बिंदू घेतला, नंतर ए बिंदू घेऊन जीवा काढली, विशाल वर्तुळखंडात बी बिंदू घेतला आणि या ठिकाणी जो बी कोन आहे त्याच मापाचा के कोन काढलेला आहे. कारण एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोन हे एकरूप असतात. मग कोन एकरूप आहेत या गुणधर्माचा उपयोग करून हे आपण काय काढलेले आहे, स्पर्शिका काढलेली आहे. अशा पद्धतीनं ही अपेक्षित स्पर्शिका आपल्याला काढता येते. तेव्हा परीक्षेत हा प्रश्न विचारल्यानंतर वर्तुळ केंद्राचा वापर करून काढायचा आहे का वर्तुळ केंद्राचा विचार न करता स्पर्शिका काढायचा आहे, हा प्रश्न वाचा आणि मग ते उदाहरण सोडवा. पुढील उदाहरण क्रमांक 4. 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 6.6 सेंटीमीटर लांबीची जीवा पी क्यू काढा. बिंदू पी व क्यू मधून स्पर्शिका काढा. स्पर्शिकाबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा. या पद्धतीची रचना आहे. सर्वप्रथम 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचा आपण वर्तुळ काढणार आहोत. या ठिकाणी ओ हा केंद्रबिंदू घेऊया. कंपासमध्ये 3.3 सेंटीमीटर त्रिज्या घेऊ. कंपासमध्ये 3.3 सेंटीमीटर त्रिज्या घेतलेली आहे आणि त्या त्रिज्येचं वर्तुळ काढू. 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आहे. तर 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलेलं आहे आणि या ठिकाणी 6.6 सेंटीमीटर लांबीची जीवा काढा. आता त्रिज्या 3.3 आहे, त्याच्या दुप्पट 6.6 सेंटीमीटर म्हणजे तो काय असणार आहे, व्यास असणार आहे. हा काय असणार आहे, व्यास असणार आहे. म्हणजे ही लांबी किती असणार आहे व्यासाची, 6.6. ही लांबी अशी किरणासह काढा पुढं. म्हणजेच हे अंतर आतील आहे ते किती असणार आहे, 6.6 सेंटीमीटर. कारण त्रिज्या किती आहे, 3.3 सेंटीमीटर, त्याच्या दुप्पट 6.6 सेंटीमीटर. या ठिकाणी पी बिंदू आहे, येथे क्यू बिंदू. आता पी आणि क्यू मधून स्पर्शिका काढणार आहोत. जसं उदाहरण 1 आणि 2 मध्ये जशी रचना केल्या त्यानुसारच आपण या ठिकाणी रचना करणार आहोत. पी बिंदूच्या डावीकडे आणि उजवीकडे एक कंस मारला. या दोघांमध्ये निम्म्यापेक्षा, ह्या दोन कंसामध्ये निम्म्यापेक्षा जास्त माप घेतलं आणि ह्या किरणाच्या वरच्या बाजूला एक कंस आणि खालच्या दिशेला एक कंस मारलेला आहे. तेच माप परत दुसऱ्या कंसावर कंपाचं टोक आणि ह्या काढलेल्या कंसांना छेदणारे कंस आपण काढलेले आहेत आणि त्यातून ही स्पर्शिका काढूया. ही स्पर्शिका काढणार आहोत. ही स्पर्शिका यम. जशी पी बिंदूतून रचना केली तशीच आपल्याला क्यू बिंदूतून रचना करणार आहोत. क्यू बिंदूच्या डावीकडं आणि क्यू बिंदूच्या उजवीकडं एक कंस मारून घेतले. हे निम्म अंतर आहे, निम्म्यापेक्षा जास्त अंतर. आता हे निम्म्यापेक्षा जास्त का घ्यायचं, तर कंस एकमेकाला ते छेदले पाहिजे तरच ती स्पर्शिका होईल, नाही तर छेदणार नाहीत.
वरच्या बाजूला एक कंस, खालच्या दिशेला एक कंस. परत कंपासचं टोक या ठिकाणी ठेवून त्यांना छेदणारे कंस काढा आणि दुसरी एक स्पर्शिका आपल्याला मिळणार आहे. ही दुसरी स्पर्शिका आली Q बिंदूतून. दुसरी स्पर्शिका मिळालेली आहे. या ठिकाणी या स्पर्शिकेला N नाव द्या. आता काय विचारलेले, तुमचे निरीक्षण नोंदवा. स्पर्शिका त्रिज्येचे प्रमेय माहिती आहे तुम्हाला. त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी स्पर्शिका ही वर्तुळ त्या त्रिज्येला काय असते, लंब असते, हे आपल्याला माहिती आहे. स्पर्शिका त्रिज्या स्पर्शिका त्रिज्या प्रमेयावरून स्पर्शिका त्रिज्या प्रमेयावरून या ठिकाणी हे जे कोन झालेले आहे तयार, हा 90 अंशाचा तयार होतो आणि या ठिकाणी 90 अंशाचा, म्हणजेच कोन OPM बरोबर 90 अंश आणि कोन OQN बरोबर 90 अंश तयार होतात. म्हणजे ह्या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती येते, 180 येते. कोन OPM अधिक कोन OQN बरोबर 90 अंश अधिक 90 अंश बरोबर बेरीज किती आली, 180 अंश आली. म्हणजेच हे आंतरकोन असून परस्परांचे काय आहेत, पूरक कोन आहेत. म्हणून कोन OPM व कोन OQN हे आंतरकोन असून परस्परांचे पूरक कोन आहेत. पूरक कोन आहेत. आता पूरक कोन असतात म्हणजेच हे दोन पूरक कोन झाले. म्हणजेच ह्या दोन रेषा काय आहेत, समांतर आहेत. म्हणजेच ह्या स्पर्शिका एकमेकीला काय आहेत, समांतर आहेत. मग स्पर्शिका PM समांतर स्पर्शिका QN. अशा पद्धतीनं हे उदाहरण आपण सोडवू शकतो. हे निरीक्षण आपण नोंदवले. ह्या दोन स्पर्शिका एकमेकींना समांतर आहेत आंतरकोन कसोटीनुसार. असं निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागेल. 5.7 सेंटीमीटर त्रिज्येची एक आपण जीवा काढणार आहोत. 5.7 सेंटीमीटर 5.7 या ठिकाणी 5.7 सेंटीमीटर हे अंतर बसते आणि ह्या जीवेला नाव MN हे दिलेलं. ही जीवा 5.7 सेंटीमीटरची काढली. 5.7 सेंटीमीटर. आता OM हा किरण काढा. OM हा किरण काढलेला आहे. तसाच ON हा किरण काढा. ON हा किरण काढला आणि आपल्याला काय करायचं, M आणि N बिंदूतून स्पर्शिका काढायची. आता ही रचना करण्यासाठी जशी उदाहरण 1, 2 ची आपण रचना केली त्याचप्रमाणे याची ही रचना करायची आहे. उदाहरण 4 मध्ये सुद्धा आपण केलं बघा. M बिंदूवर कंपासचं टोक ठेवतो. M बिंदूच्या डावीकडं आणि उजवीकडं याचे कंस मारलेले आहेत. परत या कंसात निम्म्यापेक्षा जास्त माप घ्यायचं. निम्म्यापेक्षा जास्त माप घेतलं. कंसाच्या
किरणाच्या वरच्या बाजूला एक कंस आणि खालच्या दिशेला एक कंस मारला. परत त्यांना छेदणारे कंस मारले. त्यांना हे छेदणारे असे कंस मारलेले आहेत आणि हे दोन कंस एकमेकाला छेदले. त्यातून आपण ही काय काढलेले यम बिंदूतून जाणारी ही एक स्पर्शिका काढलेली. ही एक स्पर्शिका काढलेली आहे. तशीच कृती यन बिंदूतून जाणारे स्पर्शिका काढण्यासाठी करायचे. कंपासचं टोक यन बिंदूवर ठेवा. यनच्या डावीकडं आणि उजवीकडं एक कंस मारून घ्या. आता हे दोन कंस आलेले आहेत. ह्या दोन कंसात निम्म्यापेक्षा जास्त माप घ्या. निम्म्यापेक्षा जास्त माप घेतलं आणि कंसाच्या वरच्या बाजूला एक किरणाच्या वरच्या बाजूला एक कंस आणि खालच्या बाजूला एक कंस. तेच माप परत तीच कृती याला छेदणारे कंस काढलेले आहेत. ते दोन कंस आलेत एकमेकाला छेदलेत. तिथून यन बिंदूतून जाणारे आपण काय काढणार आहोत? स्पर्शिका काढणार आहोत. अशा पद्धतीनं ही स्पर्शिका काढता येतील. जशी रचनेमध्ये माहिती दिल्या त्यानुसार कृती करत चला. पुढील उदाहरण क्रमांक 6. पी केंद्र व 3.4 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेंटीमीटर अंतरावर क्यू बिंदू घ्या. क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. सर्वप्रथम 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं आपण एक वर्तुळ काढूया. या ठिकाणी एक बिंदू पी घेतो. सर्वप्रथम 3.4 सेंटीमीटर अंतर घेऊया आणि त्यानुसार 3.4 हे कंपासमध्ये अंतर घेतलेलं आहे आणि एक वर्तुळ काढलेलं आहे. 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं एक वर्तुळ काढलं. याचं अंतर किती आहे? 3.4 सेंटीमीटर. ते लिहा 3.4 सेंटीमीटर. आता काय सांगितले? वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेंटीमीटर अंतरावर क्यू बिंदू घ्या. म्हणजे पी पासून 5.5 सेंटीमीटर कुठं अंतर येते पहा. 5.5 या ठिकाणी 5.5 येते अंतर येते. येथे काय बिंदू घ्या? क्यू बिंदू घ्या. हे अंतर किती आहे? 5.5 सेंटीमीटर आहे. आता हा क्यू बिंदू 5.5 सेंटीमीटर अंतरावर घेतला. यानंतर या पी क्यूचा लंबदुभाजक काढणार आहोत. पी क्यू रेषाखंड झाला आहे त्याचा लंबदुभाजक. म्हणजे पी क्यूमध्ये निम्म्यापेक्षा जास्त माप घ्या आणि या रेषाखंडाच्या वरच्या बाजूला एक कंस मारा आणि खालच्या बाजूला एक कंस मारा. तसंच पी बिंदूवर कंपासचं टोक ठेवा आणि त्या कंसाला छेदणारे कंस काढा आणि ते दोन कंस आहेत ते जोडा. असे हे जोडलेले आहेत. म्हणजेच हा लंबदुभाजक झाला. याला यम असं नाव द्या. आता यम पी किंवा यम क्यू एवढी त्रिज्या घेऊन दुसरं वर्तुळ काढा. दुसरं एक वर्तुळ काढा. दुसरं एक वर्तुळ काढा आणि या ठिकाणी हा जो क्यू बिंदू आहे थोडं जर अंतर फरक पडला तर हा फरक पडतो. ॲक्युरेट माप घ्या. मी या ठिकाणी काढताना थोडासा फरक पडतोय. ॲक्युरेट माप घेऊन हे वर्तुळ काढा. आता ही दोन वर्तुळ एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदलेले आहेत इथं ए नाव द्या आणि इथं बी नाव द्या. ही दोन वर्तुळ एकमेकाला छेदलेली आहेत आणि त्या बिंदूतून वर्तुळाला आपण ए बिंदूतून ही असे स्पर्शिका काढणार आहोत. क्यू ए आणि क्यू बी
अशी ही काय काढलेली आहेत, पर्शिका काढलेली आहेत. आणि हे पर्शिका खंड तयार होतात या ठिकाणी पहा. AQ रेक AQ एकरूप रेक BQ असतो. हे लक्षात ठेवा. हे दोन पर्शिका खंड समान असतात. तुम्हाला याची मापही कधी कधी विचारतात किती सेंटीमीटर आहेत, तर हे बघा 4.5 आहे आणि हे पण 4.5 येईल. म्हणजे पर्शिका खंडाची लांबी समान असते. पर्शिका खंडाची लांबी सुद्धा मोजायला विचारते. उदाहरण क्रमांक 7. 4.1 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. या ठिकाणी पहिल्यांदा 4.1 सेंटीमीटरचं एक आपण वर्तुळ काढणार आहोत. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेंटीमीटर अंतरावरील बिंदूतून पर्शिका काढा. म्हणजे उदाहरण 6 ज्या पद्धतीने आपण सोडवलेलं आहे त्याच पद्धतीने हे उदाहरण सोडवणार आहोत. सर्वप्रथम एक पी केंद्र असलेलं 4.1 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ घेऊया. 4.1 सेंटीमीटर त्रिज्येचं. पहिल्यांदा कंपासमध्ये 4.1 सेंटीमीटर त्रिज्या घेतलेली. 4च्या पुढं एक घर. 4.1 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन आपण पहिल्यांदा एक वर्तुळ काढूया. .1 सेंटीमीटर त्रिज्येचं हे वर्तुळ काढलेलं आहे. याची त्रिज्या लिहा 4.1 सेंटीमीटर. आता वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू घेणार आहोत. 7.3 हे अंतर 7.3. या ठिकाणी 7च्या पुढं 3 घरं. हे अंतर घेतलं. समजा हा Q बिंदू घेऊया. हे अंतर किती आहे 7.3 सेंटीमीटर. 7.3 सेंटीमीटर अंतरावर हा बिंदू घेतला. आता उदाहरण 6 मध्ये जशी रचना केली तशीच या ठिकाणी PQचा लंबदुभाजक काढणार आहे. PQ मध्ये निम्म्यापेक्षा जास्त माप घेऊन वरच्या दिशेला एक कंस, खालच्या दिशेला एक कंस मारला. परत P बिंदूवर कंपासचं टोक ठेवून त्याला छेदणारे कंस मारलेले आहेत आणि हे कंस आपण जोडणार आहोत. हे जोडले की हा आपल्याला काय मिळाला, लंब दुभाजक मिळाला. लंब दुभाजक मिळालेला आहे. या ठिकाणी हा दुभाजक आहे, त्याला M बिंदू नाव घ्या. आता कंपास नाव द्या PM, MP किंवा MQ एवढी त्रिज्या घेऊन दुसरं एक वर्तुळ काढा. MP किंवा MQ एवढी त्रिज्या घेऊन काय करायचं आहे, दुसरं एक वर्तुळ काढलेलं आहे. आणि ही दोन वर्तुळ एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात त्या बिंदूंना नाव देऊया. या ठिकाणी A आणि इथं B नाव देऊया. आणि ही दोन वर्तुळ एकमेकांना छेदलीत त्यातून आपण त्या वर्तुळाला पर्शिका काढणार आहोत. ही एक पर्शिका झाली आणि दुसरी पर्शिका आहे ती A बिंदूतून जाणारी पर्शिका आहे. अशा पद्धतीनं ह्या पर्शिका आपल्याला काढता येईल. परीक्षेत या प्रकारची रचना 3 किंवा 4 गुणासाठी विचारली जाते. त्यामुळे तयारी करा, सराव करा आणि या घटकासाठी असणारे 7 गुण हमखास मिळवा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.